मुर्दाबाद मुर्दाबाद विद्यार्थ्यांवर लाठी हल्ले चढवणारं सरकार मुर्दाबाद 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 लाट्या काटांनी विद्यार्थ्यांना झोडपणारं सरकार मुर्दाबाद 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 गुंडशाही झुंडशाही करणारं सरकार मुर्दाबाद 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 सर्वांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे शिक्षणाचं बाजारीकरण थांबलं पाहिजे सगळ्यांना दर्जेदार मोफत शिक्षण मिळालं पाहिजे धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना होगा धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना होगा विद्यार्थ्यावर अमानुष लाठी हल्ले चढवणारं सरकार मुर्दाबाद 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 विद्यार्थ्यांवर पोलिसी बळाचा वापर करणारं सरकार मुर्दाबाद 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 विद्यार्थ्यांना डांबून ठेवणारं सरकार मुर्दाबाद 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 विद्यार्थ्यांना डांबून ठेवणारं सरकार मुर्दाबाद 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 सोशल ऍक्टिव्हिस्ट लोकांना डांबून ठेवणारं सरकार मुर्दाबाद 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 लोकशाही स्वातंत्र्य समाजवाद जिंदाबाद 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 लोकशाही स्वातंत्र्य समाजवाद जिंदाबाद 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 वकील एकजुटीचा वकील एकजुटीचा वकील एकजुटीचा अरे आवाज दो अरे आवाज दो गली गली में शोर है गली गली में शोर है अंबाजोगाई येथील संविधान प्रेमी वकिलांनी उपजिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देत या संदर्भात दिल्ली येथे जंतर मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा दर्शवून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला। या देशातल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा संदर्भामध्ये ज्या पद्धतीचा कारभार देशातल्या शिक्षण मंत्र्यांच्या मार्फत चाललेला आहे याला घेऊन संबंध देशातले विद्यार्थी पालक आणि शिक्षणप्रेमी जनता अस्वस्थ आहे। या प्रश्नाची उकल करण्यापेक्षा या देशाचं सरकार या देशाचे शिक्षण मंत्री या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांच्या सोबत लोकशाही आणि संविधानाच्या मूल्याचं महत्व अबाधित राखत असताना चर्चा करणं अपेक्षित असताना सुद्धा चर्चा न करता हे आंदोलन अत्यंत बेजबाबदारपणे वेगवेगळ्या यंत्रणेचा पोलिसी बळाचा आणि आपल्या गुंडागर्दीचा वापर करून या विद्यार्थिनीवर अमानुषपणे हल्ला चालवलेला आहे। हे उघडा डोळ्याने अख्खा देश बघतोय आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये कायद्याचे रक्षक म्हणून या संविधान आणि लोकशाहीचे जोपासक विद्यार्थी म्हणून आम्हा वकिलांची पहिली जबाबदारी लागते। या जबाबदारीच्या जाणीवेमधून अंबाजोगाईच्या कोर्टातील सर्व विधिज्ञ जे लोकशाही प्रेमी आहेत, जे संविधान वाचलं पाहिजे या भूमिकेला घेऊन आज अंबाजोगाईचे सर्व विधिज्ञ या सरकारच्या कृतीचा जाहीर निषेध या निवेदनाच्या माध्यमातून करतायत। आणि दुसरी सगळ्यात महत्वाची मागणी की ज्यामुळं 20 पेक्षा जास्त मुला मुलींनी आत्महत्या केलेली आहे असे शिक्षण मंत्र्यांनी याची जबाबदारी स्वीकारून ताबडतोब राजीनामा द्यावा या मागण्यांना घेऊन आम्ही आज वकिलांच्या वतीने हे निवेदन या ठिकाणी सादर केलेलं आहे। जोपर्यंत हा राजीनामा होणार नाही तोपर्यंत अशा प्रकारची आंदोलनं देशभर चालतील आणि त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाचे वकील, हायकोर्टाचे वकील तसेच जिल्हा स्तरावरचे वकील सुद्धा या आंदोलकाच्या पाठीशी लोकशाही आणि संविधानाचे मूल्य जोपासण्यासाठी खंबीरपणे आम्ही सोबत आहोत असा आशावाद आम्ही आंदोलनकर्त्याला देतोय। धन्यवाद। इन्क्लाब जिंदाबाद। मागच्या काही महिन्यापासून या भारत देशामधील शिक्षण व्यवस्थेमध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे, ज्यामध्ये नीट पेपर फुटी आहे, टीईटी पेपर फुटी आहे आणि सीबीएसई बोर्डातील घोटाळा आहे। या नीट पेपर फुटीमुळे या भारत देशामध्ये जवळपास 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि त्या आत्महत्येला जबाबदार या देशाचा शिक्षण मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आहे आणि त्या धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्ली येथे जे काही आंदोलन चालू आहे, सोनम वांगचुक साहेब आणि अभिजितजी दिपके या दोघांनी जे काही आंदोलन सुरू केलेलं आहे, या देशाच्या तरुणांच्या आणि शिक्षणाच्या हक्कासाठीचं ते आंदोलन आहे। या देशाची लोकशाही वाचवण्यासाठीचं ते आंदोलन आहे आणि हे आंदोलन हे मोदी सरकार पोलिसी बळानं आणि गुंडांच्या मार्फत दडपण्याचा प्रयत्न करत आहे। या देशामधली लोकशाही संपवून या देशामध्ये हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी या केंद्रातलं मोदी सरकार करत आहे आणि हे जर हुकुमशाही मोडून काढायची असेल तर या देशातल्या तरुणांनी जागा होऊन
या देशातल्या सर्व लोकशाही प्रेमी नागरिकांनी जागा होऊन आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे आणि आपल्या दिल्लीमधल्या जे बांधव आंदोलन करत आहेत त्या आंदोलनाला आपण सर्वांनी पाठिंबा देणं गरजेचं आहे आणि घरातून रस्त्यावर येणं गरजेचं आहे। आज लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हाला आम्हाला संघर्ष करणं गरजेचं आहे। आज जर तुम्ही घराच्या बाहेर नाही निघालात तर भविष्यात तुम्ही आणि तुमच्या पूर्ण पिढ्या घरामध्येच कुलूप लावून हे मोदी सरकार, हे हुकुमशाही सरकार तुम्हाला ठेवणार आहे, लक्षात ठेवा। आणि म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी माझं या निमित्तानं आपल्या सर्वांना जाहीर विनंती आहे की उठ तरुणा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, उठ तरुणा जागा हो, संविधानाचा धागा हो, अशा प्रकारची भूमिका घेऊन आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि दिल्लीमधल्या आमच्या बांधवांना आम्ही संपूर्ण वकील बांधव या ठिकाणी तुमच्या पाठीशी आहोत। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होणार नाही आणि जोपर्यंत या शिक्षण व्यवस्थेतला भ्रष्टाचार संपणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत एवढंच या निमित्तानं सांगतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय संविधान। तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। प्राइम मिनिस्टर तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। आज या ठिकाणी अंबाजोगाई वकील संघाच्या वतीनं दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे, गेल्या 26 दिवसापासून हे आंदोलन चालू आहे। सोनम वांचुकला ज्या पद्धतीनं उचलून नेलं आणि त्या ठिकाणी जी लोकशाहीची हत्या झाली, गेल्या 26 दिवसापासून सरकार ज्या या प्रश्नाला हाताळीत असताना जर सुरुवातीच्या पहिल्या दिवशी जर सरकारनं चर्चा केली असती आणि याची दखल घेतली असती तर संबंध भारत देशामध्ये एवढं मोठं आंदोलन पेटलं नसतं, हजारो लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं नसतं, अनेक विद्यार्थ्यांना याच्यामध्ये झळ पोहोचली, अनेकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, अनेक ज्या मुली होत्या त्यांना मारहाण झालेली आहे। या सर्व गोष्टीला सरकार जबाबदार आहे। जाणून बुजून सरकार अनेक दिवस शांत बसलं। ज्यावेळेस संपूर्ण भारत देशातून उठाव झाला त्यानंतर चर्चेसाठी फक्त ते या म्हणून एवढं सांगितलं, म्हणजे पंतप्रधानांना जगात फिरायला वेळ आहे, देशभरात फिरायला वेळ आहे, पण 2 किलोमीटर अंतरावर जाऊन विद्यार्थ्यांना जे की उद्याचं देशाचं भविष्य आहे त्यांना भेटण्यासाठी वेळ नाही। त्याच्यातून त्यांची मानसिकता आणि आरेरावी आणि अहंकार आपल्याला दिसून येतो। या सरकारनं अशा पद्धतीनं वागत असल्यामुळं अनेकाचं नुकसान होत आहे। नीटच्या माध्यमातून ज्या पालकांचं आणि ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झाले ते कधी न भरून येणार नुकसान आहे। या आंदोलनाला अंबाजोगाई वकील संघाच्या वतीनं आम्ही जाहीर पाठिंबा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कि पिछले कई दिनों से पेपर लीक को लेकर जो है बहुत बड़े पैमाने पे दिल्ली में जो जंतर मंतर पर आंदोलन जारी है। सवाल ये बनता है कि पेपर लीक करने वाले लोग कौन है? क्या वो किसानों के बच्चे हैं? क्या वो मजदूरों के बच्चे हैं? क्या वो सर्वसामान्य नागरिकों के बच्चे हैं? वो लोग कौन है जो लाखों और करोड़ रुपए का शिक्षण का जो है जो व्यापार करते हैं, शिक्षा का जो है व्यापार करते हैं? ये कौन लोग हैं जो पेपर फोड़ते हैं? ये वो लोग हैं जो केंद्रीय मंत्रियों के इर्द गिर्द घूमते हैं, जो राज्य के मंत्रियों के इर्द गिर्द घूमते हैं, जो ये सरकार बनाने के लिए पैसा लगाते हैं, वही लोग जो है पेपर लीक का प्रकरण जो है बड़े पैमाने पर करते हैं। हमने देखा कि महाराष्ट्र के अंदर बहुत बड़ा तलाटी भर्ती का घोटाला हुआ। तलाटी भर्ती की पूरी प्रक्रिया रद्द कर दी गई। इसके साथ साथ सबसे बड़ा घोटाला महाराष्ट्र के अंदर तलाटी भर्ती पेपर का है, क्योंकि करोड़ों रुपए का जो महसूल महाराष्ट्र सरकार ने तलाटी भर्ती के माध्यम से लोगों से फीस के जरिए जमा किया, उसका 1 रुपया भी उन्होंने किसानों के बच्चों को और मजदूरों के बच्चों को और मध्यम वर्गीय लोगों के बच्चों को नहीं लौटाया। ये बहुत बड़ा कांड है और इसी प्रकार का जो है बड़ा घोटाला नीट पेपर लीक का जो है पूरे देश के स्तर पर चला है और इसकी सीबीआई और एनआईए की जैसी बड़ी टीमें लगाकर जांच होनी जरूरी है और इसकी जांच अगर निष्पक्ष तरीके से करनी है तो माननीय सर्वोच्च न्यायालय के सर्वोच्च न्यायाधीश के जो है आधिपत्य में एक समिति बनाकर करनी जरूरी है, क्योंकि इसका पूरा संपर्क और इसका पूरा जो कनेक्टिविटी है वो केंद्रीय मंत्रिमंडल के बहुत सारे लोगों से, संघ और भाजपा के बहुत सारे लोगों से उसका जो है सीधे संबंध हमारे को नजर आएगा। अगर भविष्य में इस सारी चीजों को रोकना है तो मैं नागरिकों से आह्वान करूंगा कि आप बात करते चलिए, आप सवाल करते चलिए। जो संविधान ने आपको सवाल करने का जो अवसर प्रदान किया है उसका सही उपयोग कीजिए। आज हम वकील बांधव यहाँ पर उस जंतर मंतर के आंदोलन को अपना सबका ताकतवर और मजबूत पाठिंबा देने के लिए यहाँ पर आए हैं और हम सरकार से भी ये मांग करते हैं कि आप अगर संवैधानिक तरीके से इन सारी चीजों को आप रोकते नहीं हैं तो हम सबको भी सड़कों पर उतरना पड़ेगा। धन्यवाद। आणि संविधानावर प्रेम करणाऱ्या आमच्या वकील बंधूंतर्फे आजचा हा छोटासा कार्यक्रम आणि राष्ट्रपतींना निवेदन देण्यात येत आहे। या बाबतीमध्ये माझ्या मित्रांनी जे सर्व काही वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडलेली आहे, मी फक्त एकच काम करतो आता की माझी या विषयासंबंधीची एक छोटीशी कविता आहे
एवढी वाचून दाखवतो. तुक यांचे विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर शांततेत आंदोलन जंतर मंतरवर, पोलिसांचा पोशाख नाव नाही छातीवर, नकली पोलीस आले जंतर मंतरवर, हातात घेऊन काठ्या नागरिकांच्या वेशात, कमळाबाईचे गुंड घुसले आंदोलनात, खऱ्या खोट्या पोलिसांनी तरुणांना तुडवले, खेळेवाल्या काठ्यांनी क्रूरपणे बनवले, कोणाचे डोके फोडले, हातपाय मोडले, काहींचे कपडे फाडले, लाथा मारून पाडले, पोलीस आणि गुंड थयथया नाचले, मुलींच्या गुदद्वारात लाकडी दांडे टोचले, पुरुष पोलिसांनी मुलीवर हल्ले केले, त्यांच्या छातीवर बसून अश्लील कृत्य केले, बॅरिकेडना पक्के वेल्डिंग केले, तरुण तरुणींना विजेचे शॉक दिले, मनुवादी देवतेने ओकली महागरळ, मनुवादी देवतेने ओकली महागरळ, देशातील तरुणांना मनाली झुरळ, थकून गेले खेळून बॅडमिंटनचा खेळ, तरुणांचे गाराने ऐकायला नाही वेळ. अशा प्रकारचे माझ्या कवितेतून सध्याचं विदारक चित्र मी थोडक्यात सादर केलेलं आहे. तोच वारसा आम्ही आमच्या अंमलबजावणी वकील संघाच्या वतीनं पुढे नेत आहोत आणि देशातील एक जबाबदार नागरिक, समाजातील एक जबाबदार नागरिक म्हणून आमचं कर्तव्य बनतं तेवढे आम्ही संवेदन आहोत. त्या अर्थानं आम्ही या सरकार कुठल्या पक्षाचं हा वेगळा विषय आहे, परंतु हे मुजोरपणानं जे चालू आहे, आम्ही संविधानाचे सर्व पाईक आहोत, संविधानिक मार्गानेच त्यांना उत्तर देऊ आणि संघर्ष करू. आणि आम्ही एक समाजातले एक प्रतिनिधी आहोत. समाजातले प्रतिनिधी जर मोठ्या संख्येनं एवढ्या विद्यार्थ्यांच्या बाजूने उभा होत असतील तर सरकारनं, ह्या मुजोर सरकारनं, हिटलरी सरकारनं लक्षात घ्यावं. हा वनवा पेटलेला आहे, दडपल्यानं दडपला जाणार नाही. जय हिंद, जय भारत.